मगाशी जे मी सांगितलं की ज्यांच्याकडे HSRP नंबर नाहीये, काढू शकलेले नाहीयेत किंवा अनावधानानं काही जण काढू शकले नाहीत, आता 15 ऑगस्ट होऊन गेले, गाडी रस्त्यावरती चालवायची की नाही ही मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे. अशा सगळ्यांसाठी सांगतो की तुम्हाला काय करावं लागेल. पहिले तर तुम्हाला HSRP ची नोंदणी करावी लागणार आहे. कारण 1000 ते 10,000 दंड कितीही लागू शकतोय आणि सर्रास गाड्या पकडल्या जाणार आहेत, मी गॅरंटीने सांगतोय. अहो सरकारकडे पैसा नाहीये हो. आता जर बघितलं असेल तर सरकारनं लाडकी बहीण योजना असेल, इतर योजना असेल, याच्या माध्यमातून इतका पैसा खर्च केलाय की सरकारकडे पैसाच नाहीये. आणि त्यामुळे जर पैसा जमा करायचा असेल तर तुम्हाला दंड मारावा लागेल. त्यासाठी त्यांनी पुन्हा पुन्हा मुदत वाढवून दिली. ते काय तुमच्यासाठी माझ्यासाठी वाढवली नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिथं तुम्ही HSRP नंबर प्लेट बसवून घेणार होता ते सेंटर्स मुळात कमी होते आणि त्यांना माहित होते की कमी दिवसांमध्ये आम्ही एवढे सगळे बसवू शकत नाही, अजून 1 कोटी लोकांचे बसवायचे. त्यामुळे त्यांनाही माहित होतं आता सुद्धा बुकिंग केला तर 1 महिन्यानंतरची तारीख तुम्हाला मिळणार आहे. इतकं सोपं नाहीये. त्यामुळे पहिला काय करा, रजिस्ट्रेशन करून घ्या. 1 महिन्यानंतर 2 महिन्यानंतरची तुमची अपॉइंटमेंट डेट तुम्हाला मिळेल. ती अपॉइंटमेंट डेट मिळाल्यानंतर पावती सुद्धा एक मिळते रजिस्ट्रेशनची. जेव्हा पोलीस पकडतील, गाडी अडवली रे अडवली, हे मोबाईल काढायचा, अशी डायरेक्ट पावती दाखवायची. अजिबात तुम्हाला कुठलाही फाईन बसणार नाही. म्हणून काय करायचं आहे, पहिल्या तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं महत्त्वाचं आहे. तर आणि तर तुमची पावती जी बनणार आहे ती वाचणार आहे. आता जर तुमच्या मनात प्रश्न असेल की मग कसं करावं, फॉर्म काय करावं, फार सोपं आहे. अगदी वेबसाईट दिलेली आहे HSRP ची. त्याची वेबसाईटची पाहिजे तर लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो. त्या लिंकवरती